नमस्कार मंडळी, अयोध्येतील राम मंदिरातील दानाच्या चोरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चांगलीच व आक्रमक भूमिका घेतलेली आहे. हिंदुत्व हे आम्हाला शिकू नये असं वारंवार संजय राऊत यांनी भाजपला सांगितले आहेत व भाजपला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच संजय राऊत यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावरती प्रहार केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राम रक्षा आंदोलने केली, दादरमध्ये देखील आंदोलन केली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला. तसेच नागपूरमध्ये देखील राम रक्षा आंदोलन केले व भारतीय जनता पक्षावरती चांगलीच टीका केली. आणि यानंतर आता शिवसेना गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी देखील असा दावा केला की उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील जे काही चोरी झाली ही चोरी उघडकीस करण्यासाठीच निवडलं गेलंय असा दावा केला व विरोधकांवरती चांगलीच टीका केली. नेमके विक्रांत जाधव अजून काय बोलले ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. उद्धव ठाकरे यांनी मागे कार्यकर्त्यांना नेत्यांना अशा सूचना दिल्या होत्या की आपापल्या तालुक्यामध्ये राम रक्षा आंदोलन सुरू करा. त्यानुसार काही ठिकाणी देखील राम रक्षा आंदोलन झाले होते आणि कोकणामध्ये ही जी जबाबदारी होती भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्याकडे. आणि काल माध्यमांशी बोलताना विक्रांत जाधव असं म्हणाले की जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभे होते, तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे हेच उभे होते. भाजपचं त्यामध्ये काहीच योगदान नाहीत अशी टीका देखील त्यांनी केली. आणि त्यामुळेच आता राम मंदिर उभं राहिलं आणि आता राम मंदिरामध्ये जी काही चोरी झाली त्या चोरीचा जो काही पर्दाफाश आहे तो करण्यासाठीच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडलं गेले असा दावा देखील त्यांनी केला. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी राम रक्षा आंदोलन झाली, हनुमान मंदिरामध्ये आरत्या देखील झाल्या आणि ही संपूर्ण जबाबदारी विक्रांत जाधव यांच्याकडेच होती. अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला टार्गेट देखील केलं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडले असेल तेवढं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद.